नागरिकशास्त्राचा तिसरा पाठ भारतीय संविधानाची प्रस्ताविका व वैशिष्ट्ये याचा स्वाध्याय आपण पाहतोय. त्यातील प्रश्न क्रमांक 1 8वा लिहा. त्यातील पहिला प्रश्न, मी संविधानाची सुरुवात आहे, मला संविधानाचा आत्मा म्हणतात, मी कोण? तर याचं उत्तर काय असेल? संविधानाची प्रस्ताविका. संविधानाची प्रस्ताविका यालाच संविधानाचा आत्मा असे देखील म्हणतात आणि ही संविधानाची सुरुवात देखील आहे. तर मग या प्रश्नाचं उत्तर काय येईल? संविधानाची प्रस्ताविका. त्यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, मी एक ग्रंथ आहे ज्यात देश चालवायचे नियम व कायदे आहेत, मी कोण? तर हा कोणता ग्रंथ आहे? संविधान. संविधानामध्ये देश चालवण्याचे नियम व कायदे असतात. संविधानाला दुसरं नाव काय आहे मग? संविधान किंवाच राज्यघटना. त्यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, जोड्या जुळवा. यामध्ये तर पहा, अ गटामध्ये काय काय आहे? स्वातंत्र्य, समता व बंधुता, आणि त्याची उत्तरे ब गटामध्ये दिलेली आहेत. तर त्याची बरोबर उत्तर कशी आहेत पहा. स्वातंत्र्य म्हणजे काय? स्वतःचा विकास करण्यासाठी पोषक वातावरण मिळणे. त्यानंतर समता म्हणजे मी आणि इतरांमध्ये भेदभाव न मानणे. बंधुता म्हणजे आपण सर्व भारतीय एक आहोत अशी भावना. ही त्याची बरोबर उत्तरे आहेत. प्रश्न क्रमांक 3, तराजूचा तोल सांभाळा. आता ही संकल्पना कशी आहे पहा. संविधानाने एका पारड्यात हक्क दिले आहेत आपल्याला आणि दुसऱ्या पारड्यात कर्तव्य दिली आहेत. तर मग या तराजूचा तोल सांभाळण्यासाठी त्यांनी काय दिलेला आहे प्रश्न, की खालील प्रसंगात तोल कसा सांभाळायचा आहे? तर हक्क, मला सार्वजनिक बागेत खेळण्याचा हक्क आहे, पण माझे कर्तव्य काय आहे? तर याचं उत्तर कसं होईल पहा. माझे कर्तव्य काय आहे? तर बाग स्वच्छ ठेवणे, बागेतील सामानाची नासधूस न करणे व माझा त्रास इतरांना होणार नाही याची काळजी घेणे. त्यानंतर दुसरा प्रश्न दिलेला आहे पहा. हक्क काय आहे आपल्याला, की सार्वजनिक वस्तू, उदाहरणार्थ परिवहन मंडळाची बस वापरण्याचा हक्क आहे. पण माझे कर्तव्य काय आहे? तर माझे कर्तव्य आहे सार्वजनिक वस्तू वापरताना नियमांचे काटेकोर पालन करणे, स्वच्छता व सुरक्षितता राखणे, माझ्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे. त्यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, संकल्पना स्पष्ट करायची. धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? धर्मनिरपेक्ष म्हणजे राज्याचा, देशाचा, राज्य म्हणजेच इथं काय अर्थ घ्यायचा आपल्याला? देशाचा स्वतःचा असा कोणताही धर्म नाही. सर्व धर्मांना समान मानले जाते आणि प्रत्येक नागरिकाला आपापल्या श्रद्धेनुसार धर्माचे पालन करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. या संकल्पनेला काय म्हणायचं? धर्मनिरपेक्षता किंवा धर्मनिरपेक्ष. त्यानंतर लोकशाही. तर लोकशाहीमध्ये सत्तेचे उगमस्थान लोक असतात आणि ते स्वतः आपले प्रतिनिधी निवडून देतात. तर लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे शासन, अशी या व्यवस्थेची ओळख आहे. त्यानंतर पुढील आणि शेवटचा प्रश्न, की पुढील 10 वर्षात तुमच्या स्वप्नातील भारत कसा असेल याबद्दल तुमचे मत लिहा. तर पुढील 10 वर्षात माझा भारत देश एक पूर्णपणे विकसित, भ्रष्टाचारमुक्त आणि तंत्रज्ञान क्षेत्रात जगात सर्वात पुढे असलेला देश बनेल. माझ्या स्वप्नातील भारतात प्रत्येकाला दर्जेदार शिक्षण मिळेल, कोणताही भेदभाव नसेल आणि महिला व मुली पूर्णपणे सुरक्षित राहून प्रगती करतील. अशा प्रकारचा भारत आपल्याला पुढच्या 10 वर्षात बनवायचा आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. हा स्वाध्याय तुमच्या इतर मित्रांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर त्यांना करायला सांगा. धन्यवाद.